नमस्कार मित्रांनो. आयुष्यात प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी पराभूत होतो. अपयश येतं, की होतो. पण या सगळ्या गोष्टींना झुगारून जो उठतो आणि लढतो तोच तर खरा विजेता ठरतो. अशा एका विजेत्याची गोष्ट आज मी घेऊन येत आहे. आजची गोष्ट आहे हंगेरियन आर्मीचे सार्जंट कॅरोली यांची. कॅरोली 1938 मध्ये वयाच्या 28व्या वर्षी सर्वात अव्वल दर्जाचा पिस्टल शूटर होता. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशी बरीच पदकं त्याच्या नावावर होती. 1940 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल जिंकण्यासाठी तो सगळ्यात प्रबळ दावेदार होता. पण नियतीच्या मनात दुसरंच काहीतरी होतं. त्याची सगळी स्वप्न धुळीत मिळाली जेव्हा आर्मीच्या प्रशिक्षणावेळी त्याच्या हातातच हँड ग्रेनेडचा स्फोट झाला. दुर्भाग्य म्हणजे हाच त्याचा शूटिंग हँड होता, ज्याने तो पिस्तूल चालवण्यात तरबेज होता. एक झटक्यात त्याच्या सगळ्या स्वप्नांचा अक्षरशः चुराडा झाला. हे सगळं माझ्याबरोबरच का, असा प्रश्न सगळ्याप्रमाणे त्याच्याही डोक्यात आला असेल का, मीच का? पण तसं झालं नाही. तो त्याच्या स्वप्नांवर ठाम होता. त्याने जी स्वप्न बघितली होती त्याला ती पूर्ण करायची होती. तो सुद्धा आपल्यासारखं स्वप्न पूर्ण न होण्याचे 1000 कारणं देऊ शकत होता. पण तसं न करता तो ते स्वप्न पूर्ण करण्याचा मार्ग शोधत होता. 1 महिना हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर त्याने एक गोष्ट मनाशी ठाम धरली. स्वतःवर झालेल्या परिस्थितीमुळे अजिबात दया नाही दाखवायची. नाही काही करावं लागलं तरी चालेल, पण स्वप्न पूर्ण करायचंच. त्याच्याकडे इच्छाशक्ती होती आणि यशस्वी होण्याचा दृढ निश्चय. म्हणूनच त्याने निवडला एकदम निरोगी आणि पूर्ण कामात असलेला त्याचा डावा हात. त्याच हाताने त्याने सराव करायचं ठरवलं. ज्या हाताने साधं लिहिताही येत नव्हतं असा हात त्याने जगातलं सर्वोत्तम शूटिंग हँड बनवायचं ठरवलं. खूप त्रास सहन करावा लागणार होता. हे एवढं सोपंही नव्हतं. अगदी पिस्तूल पकडण्यापासून सुरुवात होती. पण आयुष्यात सर्व काही शिकू शकतो अशी इच्छाशक्ती असायला हवी. त्याने वस्तुस्थितीशी 2 हात करून प्रयत्नांवर भर दिला. काय नाही होऊ शकत त्यापेक्षा काय होऊ शकतं याकडे त्याने लक्ष केंद्रित केलं. एका वर्षानंतर नमस्कार मित्रांनो. कॅरोली पुन्हा हंगेरियन प्रत्येक व्यक्ती येथे कधी ना कधी पराभूत राष्ट्रीय स्पर्धेत अपयश अपयश येतं. झाला की होतो. त्याच्या पण या सगळ्या सहकाऱ्यांना गोष्टींना झुगारून जो उठतो त्याला पाहून आणि आनंद लढतो झाला. तोच तर खरा विजेता. त्यांना वाटले कॅरोली आपल्याला अशा एका प्रोत्साहन विजेत्याची देण्यासाठी इथे आला आहे. गोष्ट त्यांना आज मी त्याचं घेऊन येत आहे. कौतुक वाटलं. पण आजची नाही, गोष्ट आहे तो आला होता हंगेरियन एक स्पर्धक आर्मीचे म्हणून सार्जंट या कॅरोली सर्वांशी यांची. स्पर्धा करायला. तेही कॅरोली आपल्या डाव्या हाताने. 1938 तो मध्ये आला, वयाच्या तो 28व्या लढला वर्षी आणि तो जिंकला. सर्वात अव्वल दर्जाचा कोणालाही पिस्टल विश्वास शूटर न ठेवता राष्ट्रीय येणारी आणि गोष्ट आंतरराष्ट्रीय त्याने अशी करून बरीच दाखवली. पदकं त्याच्या तिसऱ्या नावावर महायुद्धावेळी 1940 मध्ये दोन होणाऱ्या ऑलिम्पिक ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये रद्द गोल्ड मेडल झाल्यामुळे कॅरोलीचं जिंकण्यासाठी स्वप्न तो काही सगळ्यात प्रबळ दावेदार होता. शकलं नाही. पण पण 1948 काहीतरी होतं. ऑलिम्पिक त्याची मध्ये सगळी कॅरोलिना स्वप्न सुवर्ण पदक मिळालं. कल्पना जेव्हा करा, आर्मीच्या तुम्ही प्रशिक्षणावेळी एक स्वप्न बघता. त्याच्या ऑलिम्पिक हातातच सुवर्ण पदक हँड जिंकण्याचं. ग्रेनेडचा स्फोट झाला. अपघातामुळे दुर्भाग्य तुमचा हात म्हणजे तुम्ही हाच त्याचा गमावला. शूटिंग हँड होता, तरीही एवढ्या ज्याने भयानक पिस्तूल परिस्थितीत चालवण्यात तरबेज होता. स्वतःला बाहेर काढून तुमच्या डाव्या एक हाताने सराव झटक्यात करता आणि त्याच्या स्वतःचं स्वप्न सगळ्या पूर्ण स्वप्नांचा करता. अक्षरशः चुराडा किती झाला. ही जिद्द. हे सगळं 4 माझ्याबरोबरच का, वर्षानंतर असा प्रश्न ऑलिम्पिकमध्ये सगळ्याप्रमाणे पुन्हा त्याच्याही एकदा डोक्यात आला असेल. सुवर्ण पदक त्याला मीच का? मिळालं. पण तसं झालं नाही. आयुष्यात तो प्रत्येक त्याच्या व्यक्ती कधी ना स्वप्नांवर कधी ठाम पराभूत होता. होतो. त्याने जी अपयश स्वप्न येतं, बघितली होतो त्याला ती पण पूर्ण करायची होती. या तो सुद्धा सगळ्या आपल्यासारखं गोष्टींना झुगारून स्वप्न तो पूर्ण आणि न लढतो. होण्याचे तोच 1000 तर कारण विजेता देऊ ठरतो. शकत होता. इथून पण पुढे तसं न करता कधीही हार मानायची तो ते स्वप्न वेळ पूर्ण आली तर करण्याचा ही गोष्ट मार्ग शोधत एकदा होता. आठवा. 1 महिना आयुष्यात काय हॉस्पिटलमध्ये गमावलं राहिल्यानंतर यावर लक्ष त्याने देऊ नका. एक गोष्ट तर मनाशी आपल्याकडे ठाम काय धरली. आहे यावर लक्ष केंद्रित करा. स्वतःवर कोणत्याही झालेल्या परिस्थितीमुळे अजिबात दया ग्रेनेड नाही आपल्या दाखवायची. सामर्थ्याच्या आणि नाही दृढ निश्चयाच्या काही करावं लागलं चिंधड्या उडवू शकत तरी नाही. चालेल, पण स्वप्न जर पूर्ण आयुष्यात विजेता करायचंच. बनायचं असेल त्याच्याकडे तोपर्यंत इच्छाशक्ती प्रयत्न होती करा, आणि जोपर्यंत यशस्वी हवं होण्याचा ते दृढ मिळत निश्चय. नाही. म्हणूनच यशस्वी त्याने होण्यासाठी निवडला महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदम निरोगी आणि पूर्ण आत्मविश्वास. कामात असलेला तो त्याचा जर डावा हात. असेल तर त्याच तुम्ही हाताने
त्याने कोणताही सराव चमत्कार करायचं आयुष्यात ठरवलं. घडवू शकता. ज्या हाताने प्रयत्न साधं करायचे लिहिताही थांबवू येत नका. नव्हतं स्वतःवरचा असा हात स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. जगातलं सर्वोत्तम कधी हार मानू नका. शूटिंग हँड बनवायचं तुमचेही ठरवलं. दिवस येतील. खूप त्रास सहन करावा जर लागणार होता. तुम्हाला ही गोष्ट आवडली हे असेल सर्व तर नक्की शेअर हे आणि एवढं सोपंही सबस्क्राईब नव्हतं. करायला अजिबात विसरू नका. अगदी पिस्तूल धन्यवाद पकडण्यापासून मित्रांनो. सुरुवात होती. पण आयुष्यात सर्व काही शिकू शकतो.